आपण आता इथे 3 वाक्य बघणार आहोत आणि याच्यामध्ये काही ऑप्शन्स दिले त्यातलं आपल्याला योग्य ऑप्शन इथे निवडायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे दिस मिल्क इज डॅश डॅश हॉट. हे दूध डॅश डॅश गरम आहे. म्हणजे काय टू किंवा टू मच. आता टू म्हणजे खूप गरम आहे का खूप जास्ती गरम आहे. इथे योग्य उत्तर येणार आहे ए टू. म्हणजे इथे आपण वापर दिस मिल्क इज टू हॉट. हे दूध खूप गरम आहे. सेकंड सेंटेन्स काय बघा इफ इट डिड रेन वी डॅश डॅश इन द गार्डन. जर पाऊस पडला नाही तर आपण गार्डन मध्ये काय करणार आहोत डॅश डॅश आपण गार्डन मध्ये बसू. तर बसू कदाचित बसू किंवा बसणार आहोत आपण गार्डन मध्ये. यातलं योग्य उत्तर काय बघा इथे इफ वापरलेला आहे. इफचा अर्थ असतो जर. इथे हायपोथेसिस मांडायचे. जर पाऊस पडला नाही तर काय करणार आपण तर आपण कदाचित तिथे बसू. वुड सीट येणार आहे कारण इथे भूतकाळी रूप वापरल्यामुळे इथे भूतकाळी रूप वापरणं गरजेचं आहे. थर्ड सेंटेन्स आहे शी ड्रँक डॅश डॅश कॉफी. तिनं प्यायली आहे कॉफी. किती प्यायली आहे टू का टू मच. तिनं खूप जास्त कॉफी प्यायली आहे त्यामुळे इथे काय येणार आहे नुसतं टू लिहून उपयोग नाहीये तर आपल्याला इथे टू मच लिहिणं गरजेचं आहे. सो शी ड्रँक टू मच कॉफी.